अनियमितता किंवा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आनंद जाधव यांनी केलेला होता आणि त्या संदर्भात महापालिका आयुक्तांनी चौकशी समिती देखील बसवलेली होती आणि त्याच चौकशी समितीचा अहवाल आपल्याला प्राप्त झाल्याचं नगरसेवक आनंद जाधव सांगतायत। तर काय सांगाल, काय नक्की तुमचे आक्षेप होते, काय चौकशी समितीच्या अहवालामध्ये आलेला आहे? मागील महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये नालेसफाईमध्ये घोटाळा झाल्याचे कागदोपत्री पुरावे मी माननीय आयुक्तांकडे सादर केले होते। त्यानंतर आयुक्तांनी यावर चौकशी समिती नेमली होती। चौकशी समितीनं चौकशी करून या समितीचा निष्कर्ष काल काढला आहे आणि त्या मक्तेदाराला झालेली आदा बिलं जी आहेत ती संपूर्ण चुकीची झालेली आहेत हे त्या चौकशी समितीने मान्य केलं आहे आणि या नगर अभियंता खात्यानं त्या मक्तेदाराची नेमणूक करताना त्याचे दर ठरवताना ज्या चुका केल्यात त्या चुका ह्या नजर चुकीने नाही तर जाणून बुजून केल्यात असं देखील यात नमूद आहे। त्यामुळं महापालिकेची किमान 1.5 कोटी रुपयाची फसवणूक झाली होती ते आता यातून उघडं होईल, कारण परत या समितीने सांगितले की या बिलाची परत दुबार नोंदणी होणार आहे, म्हणजे बिलं परत एकदा रेकॉर्ड केली जाणार आहेत। त्यामुळे निश्चितपणे किमान 1.5 कोटी रुपये महापालिकेचे गेले होते ते येतील माघारी। कशा पद्धतीचा हा सर्व गैरव्यवहार होता, काय त्यामध्ये घडलेलं होतं आणि कशी बिलं ही अतिरिक्त काढली गेलेली होती? त्या मक्तेदारांनी जी बिलं सादर केली होती त्यात इतकं अस्पष्ट हे होतं, सगळी बिलं ही कॉपी पेस्ट होती, सगळी कॉपी पेस्ट। एकाही अधिकाऱ्यानं ती मशीन जागेवर चालू आहे का बंद आहे हे पाहिलं नाही, ती मशीन किती तास चालली हे बघितलं नाही। त्या अधिकाऱ्यांनी प्रशासक असल्यामुळे त्यांना असं वाटलं की आता आपल्याला कोणी विचारणार नाही, या मस्तीत धुंदीत ते राहिले आणि हे बोगस बिलं रेकॉर्ड झाली आणि त्याचा मी पर्दाफाश केला आहे आणि त्यात आम्हाला आज यश आलं आहे आणि ते बिलं परत एकदा नोंदणी होणार आहेत। हा जो अहवाल आहे 36 पानांचा हा अहवाल आहे, कोणाकोणाची नावं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहेत आणि कोणावरती ठपका प्रमुख ठेवण्यात आलेला आहे? यातला प्रमुख ठपका हा या खात्याच्या संबंधित प्रभारी नगर अभियंता सारिका अकोलवार यांच्यावर आहे। त्याचबरोबर ज्या विभागीय अधिकाऱ्यांनी खाली काम करून घेतलं त्या 7ही विभागीय अधिकाऱ्यावर देखील यात ठपका ठेवलेला आहे। बऱ्याचदा असं होतं की अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला जातो, मात्र कारवाई प्रत्यक्षात होताना पाहायला मिळत नाही आहे। या प्रकरणामध्ये सुद्धा जर का अशाच पद्धतीनं झालं तर मग आपली पुढची भूमिका काय असणार आहे? या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे, या शहराचे 3 आमदार आणि महापालिकेतले आमचं संपूर्ण कॅबिनेट हे कोणीही भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारं नाही आहे। त्यामुळे या प्रकरणात निश्चित कारवाई होईल, निश्चित 100% कारवाई होईल। भ्रष्टाचाराला खतपाणी कुठलाही आमचा नेता घालत नाही हे यातून निश्चित सिद्ध होईल। पण पाहतोय खरं तर नालेसफाईमध्ये जो गैरव्यवहार झाला त्याचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे आणि यामध्ये तत्कालीन प्रभारी नगर अभियंता यासह सर्व विभागीय अधिकारी यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे। जवळपास 1.5 कोटीची अतिरिक्त बिलं महापालिकेनं अदा केल्याचं या चौकशी समितीच्या अहवालातून समोर आले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे महापालिका प्रशासन या संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद मुन्नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।